विरोधी पक्षाच्या 142 खासदारांचे निलंबन रद्द करण्याबाबत भारतीय संसद ही देशाच्या लोकशाहीचे रक्षण करणारी सर्वोच्च संस्था आहे। संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून 2 तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला। ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने या संदर्भात माननीय केंद्रीय गृहमंत्री यांनी या प्रकरणी केंद्र शासनाची भूमिकेबाबत सभागृहात निवेदन करावे अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या 142 खासदारांचे भाजपा सरकारने निलंबन केले आहे। भारताच्या संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने खासदारांना एकाच अधिवेशनात निलंबित करण्याची ही घटना लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला व लोकशाही तत्वाची क्रूर हत्या व चेष्टा आहे। लोकशाहीचे स्तंभ असलेली संसद व संविधानिक संस्थांना पंगू करून भाजपा सरकारने भारताची लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे। लोकशाहीचा हा सर्वात मोठा अपमान आहे। केंद्रातील भाजपा सरकारने केलेल्या 142 खासदारांच्या निलंबनाचा सांगली जिल्हा ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत। संसदेचे पावित्र्य जपणाऱ्या व लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी तत्पर असलेल्या विरोधी पक्षाच्या 142 खासदारांचे निलंबन तातडीने मागे घ्यावे अशी मागणी सांगली ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करत आहोत। लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजप सरकारचा लोकशाही पायदळी तोडणाऱ्या भाजप सरकारचा भारताच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मोदी सरकारनं 146 खासदारांचं निलंबन केलं आणि त्याचं कारण काय तर हे खासदार भारतीय संसदेच्या जी सुरक्षा व्यवस्था भेदून जे 2 तरुण संसदेमध्ये लोकसभेच्या सभागृहामध्ये उतरले या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या त्या सुरक्षतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहण्याचा हा प्रसंग घडला आणि पुन्हा एकदा हा देश सुरक्षित नाही, देशाची संसद सुरक्षित नाही हे खुलेआमपणानं समोर आलं आणि अशा वेळेला या गंभीर प्रश्नावर माननीय गृहमंत्री अमित शहा आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नावर चर्चा करावी एवढीच मागणी या खासदारांनी केली असताना ती मागणी धुडकावून देऊन हुकुमशाही पद्धतीनं इंडिया आघाडीचे 90% खासदार म्हणजे 146 खासदारांना तुम्ही निलंबन केलं। यामध्ये देखील तुम्ही भेदभाव केलेला आहे, त्यांचा दोष काय आणि एकीकडे अशा पद्धतीनं हुकुमशाही लादणारं हे सरकार ही जी लोकशाही आता पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं मोदी सरकारनं ठरवलं आहे का अशा प्रकारचा आता संशय निर्माण झाला आहे। माहिती नाही कदाचित पुढच्या वेळेला ही सगळं लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक होईल किंवा नाही। या देशामध्ये यांना हुकुमशाही लादायची आहे, मुस्कटदाबी करायची आहे आणि ह्या खासदारांना बाहेर काढून त्यांना हवे ती मंजूर करून घेतली। यातच खरा भाजपचा चेहरा समोर आलेला आहे। त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचा इथं कम्युनिस्ट पक्ष असेल, भारतीय जो कम्युनिस्ट पक्ष आहे, किसान सभा या सर्व संयुक्तिक असा आम्ही आज या मोदी सरकारचा निषेध केलेला आहे आणि 146 खासदारांचं निलंबन ताबडतोब मागं घ्यावं अशी मागणी आम्ही केली।